पोलीस भरतीची जाहिरात आल्यानंतर एक वाक्य कॉमन असतं, ते म्हणजे एका घटकामध्ये एका पदासाठी एकच अर्ज दाखल करता येईल. या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की घटक आणि पद याच्यामध्ये काय फरक आहे. आता घटक म्हणजे मुंबई शहर, ठाणे शहर, मुंबई लोहमार्ग, मीरा भाईंदर आणि ठाणे शहर हे झाले घटक. आणि पद म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस ड्रायव्हर, जेल पोलीस, SRPF आणि बँड पोलीस. अशा प्रकारे तुम्ही 5 फॉर्म तुम्हाला दाखल करता येणार आहेत. 5 फॉर्म तुम्हाला टाकता येणार आहेत. पण ते कशा प्रकारे? जर तुम्ही मुंबई शहरला पोलीस कॉन्स्टेबलचा फॉर्म भरला तर तुम्ही ठाणे शहरला पोलीस कॉन्स्टेबलसाठी फॉर्म भरू शकत नाही. पण तुम्ही ठाणे शहरला ड्रायव्हरसाठीचा फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्ही पोलीस ड्रायव्हरचा फॉर्म आहे तो ठाणे शहरला भरला तर तुम्ही ठाणे शहर मुंबई लोहमार्गला तुम्ही ड्रायव्हरचा फॉर्म भरू शकत नाही. त्याच प्रकारे तुम्ही मुंबई शहरला पोलीस कॉन्स्टेबलचा भरला, त्यानंतर ठाणे शहरला ड्रायव्हरचा भरला तर तुम्ही जेल पोलीसला मुंबई शहरला तुम्ही टाकू शकता. त्यानंतर जेल पोलीसला जर तुम्ही मुंबई शहरला टाकला तर तोच तुम्ही जेल पोलीसचा फॉर्म ठाणे शहरला टाकू शकत नाही. अशा प्रकारे तुम्ही एका घटकामध्ये म्हणजे मुंबई शहरला जर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलचा फॉर्म भरला तर तुम्ही ठाणे शहरला पोलीस कॉन्स्टेबलचा फॉर्म भरू शकत नाही. पण तुम्ही मुंबई लोहमार्गसाठी असू द्या किंवा मीरा भाईंदरसाठी असू द्या चालकचा फॉर्म भरू शकता. पण तुम्ही चालकचा फॉर्म आहे तो जर तुम्ही मुंबई शहरलाच भरला तर तुम्ही इथल्या कोणत्याच घटकामध्ये पोलीस चालकसाठी फॉर्म भरू शकत नाही. तोच तुम्ही मुंबई शहरला SRPFचा फॉर्म भरला, एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय. तर मुंबई शहरला SRPFचा फॉर्म भरला तर तुम्ही कोणत्याच घटकामध्ये SRPFला तुम्ही तो फॉर्म आहे तो भरू शकत नाही. पण तुम्ही ठाणे ग्रामीणला जर बँड्समनचा फॉर्म भरला तर तुम्ही ह्या कुठल्याच जिल्ह्याला बँड्समनचा फॉर्म भरू शकत नाही. आता ह्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमचं क्लिअर झालं असेल की नक्की घटक आणि पद याच्यामध्ये काय फरक आहे आणि तुम्ही एकूण किती फॉर्म भरू शकता. आता त्याच्यामध्ये तुम्ही पोलीस शिपाईसाठी, चालकसाठी, जेल पोलीससाठी, SRPFसाठी आणि बँड्समनसाठी असे 5 फॉर्म भरू शकता. फक्त जे चालक आणि बँड्समनसाठी तुम्हाला जो प्रमाणपत्र आहे तो गरजेचा आहे आणि चालकसाठी तुम्हाला जो लायसन आहे तो असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे लायसन असेल, तुम्हाला ते वाहन चालवता येत असेल तर तुम्ही 100% तो फॉर्म भरू शकता. अशाच प्रकारच्या माहितीपर व्हिडिओसाठी आपल्या दिनेश क्रिकेट 2.0 या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.